तर असा हा अध्याय आहे, की इथं गोहत्यासारखं जे पाप आहे, तर त्या पापातून सुद्धा मुक्त होण्यासाठी नर्मदा नदी, नर्मदा मातेचा आश्रय घेतला असता असं महाभयंकर पापसुद्धा नष्ट होण्याची क्षमता मैयाच्या सहवासात केलेल्या साधनेमध्ये आहे. हे या अध्यायात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मैयाच्या सहवासात केलेले यज्ञयाग, त्यानंतर तपस्या, अ, यामध्ये अ, भयंकर ते भयंकर पाप नष्ट करण्याची क्षमता आहे. आणि का क्षमता आहे हे सुद्धा या अध्यायाच्या अंती सांगितलेलं आहे. कारण जेवढे कल्प झाले आहेत आत्तापर्यंत, तेवढे सर्व कल्प नर्मदा माता, नर्मदा नदी नष्ट झाली नाही आहे. आणि त्यामुळे तिच्यामध्ये तेवढंच सामर्थ्य आहे, की तिच्या तटी, तिच्या सहवासात साधना केल्यानंतर तिच्या ऊर्जेच्या आणि तिच्या कृपेमुळे जे काही त्या जीवाच्या हातून पाप घडले असतील, ते सर्व पाप त्या सर्व पापांच्या प्रभावातून मुक्त करण्याचं सामर्थ्य तिच्या तटी केलेल्या साधनेमध्ये आहे. अ, अ, हे इथे या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं तर असे कितीतरी प्रकारची पापं जवळ-जवळ ह्या विश्वामध्ये मानवाच्या हातून जेवढे काही पाप होतात, तेवढे सर्व पापांचं वर्णन इथे केलेलं आहे. आपल्याला अनेक पापं माहीतसुद्धा नाही आहेत. एवढी सारी पापं इथं वर्णन केलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पापं, काही पापं देवतांकडून पण घडली आहेत, काही ऋषीमुनींकडून घडली आहेत, काही मानवांकडून घडली आहेत, काही पशु पक्ष्यांकडून घडलेली आहेत. तर त्या सर्वांनी सुद्धा मानवासहित सर्वांनी नर्मदा तटी आश्रय घेतल्यानंतर ते घडलेल्या पापातून मुक्त झालेले आहेत. हे प्रत्येक अध्याय ही असा अनुभव प्रत्येक अध्यायात आपणाला शिकायला मिळत आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 13वा, श्री मत्स्येश्वर तीर्थ वर्णन. श्री मत्स्येश्वर तीर्थ वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. अथान्यत परमं तीर्थं सर्वपापविनाशनं दिशि याम्यां समाख्यातं नाम्ना वै वालुकेश्वरम. श्री मार्कंडेय वदले, येथून दक्षिण दिशेला सर्व पापविनाशक श्री वालुकेश्वर नावाचे प्रख्यात अन्य श्रेष्ठ तीर्थ आहे. तिथे परमसिद्धिदायी पवित्र शिवलिंग आहे. तिथे विधीपूर्वक स्नान करून भारभर सुवर्णदानाचे फल प्राप्त होते. हे नृपश्रेष्ठ, शंकुकर्ण नावाचे विख्यात परम सिद्धिदायी यक्ष उत्तरायण सुरू होताच कन्यारेवा संगमात श्री महादेवात तल्लीन होते. त्यांनी तिथे ब्राह्मणांना धन, माणिकादी रत्ने दान केली व तेवढ्यात यक्षाने तेथील स्थापित श्री महादेवाला त्या स्थानातून हलवले. श्री महादेव अतिशय क्रोधित झाले व आश्चर्यचकित झालेल्या यक्षाचे दोन्ही हात त्यांनी भस्मसात केले. तेव्हा आकाशवाणी झाली, हे पुत्र, दुःख करू नकोस. या देवदैत्यांचा गुरु स्वयंभू शिवास हलविण्यास 33 देव असमर्थ आहेत. यापुढे अल्पबुद्धी दानव, यक्ष व मनुष्याचे काय सामर्थ्य. तेव्हा शंकुकर्णने सुरेश्वर करोड सूर्यासमान तेजस्वी प्रचंड प्रकाशमान श्री महादेवाला क्षमा मागण्यास सांगितले. अज्ञानाने या पुत्राने हे काम केले आहे. काय केलं आहे यांनी तर इथे विधीपूर्वक स्नान करून क्षणभर या तीर्थाच्या ठिकाणी विधीपूर्वक स्नान करून भारभर सुवर्णदानाचे फल प्राप्त होते. हे नृपश्रेष्ठ, शंकुकर्ण नावाचे विख्यात परम सिद्धिदायी यक्ष उत्तरायण सुरू होताच कन्यारेवा संगमात श्री महादेवात तल्लीन होते. त्यांनी तिथे ब्राह्मणांना धन, माणिकादी रत्ने दान केली व तेवढ्यात यक्षाने तेथील स्थापित श्री महादेवाला त्या स्थानातून हलवले. यक्षाकडून हा अपराध झाला की तिथं स्थापित असलेलं शिवलिंगाला त्यांनी हलवलं. श्री महादेव अतिशय क्रोधित झाले व आश्चर्यचकित झालेल्या यक्षाचे दोन्ही हात त्यांनी भस्मसात केले.
तेव्हा आकाशवाणी झाली, हे पुत्र दुःख करू नकोस. या देवदैत्यांचा गुरु स्वयंभू शिवास हलविण्यास 33 देव असमर्थ आहेत. त्यापुढे अल्पबुद्धी दानव, यक्ष व मनुष्याचे काय सामर्थ्य. तेव्हा शंकुकर्णने सुरेश्वर, करोड सूर्यासमान तेजस्वी, प्रचंड प्रकाशमान श्री महादेवाला क्षमा करण्यास सांगितले. अज्ञानाने या पुत्राने हे काम केले आहे, तेव्हा क्षमा करावी. श्री महेश्वर वर द्या. यक्षने श्री महादेवाला प्रसन्न करून सांगितले, हे सुरेश, आपणास वश झालेल्या या दासाला आपल्या गणांमध्ये गणभाव प्राप्त व्हावा. हे देवेश, या तीर्थात यक्षतीर्थ नावाने विख्यात व वालुकेश्वर लिंग स्थापन करण्यास आपण योग्य आहात, ज्यामुळे उत्तरायणात स्नानदान करणे उत्तम ठरेल. श्री शिवशंकर, जर आपण प्रसन्न आहात तर हा वर मी इच्छितो. तेव्हा श्री महादेव बदले, सर्व मनोवांछित फलप्राप्ती माझ्या कृपाप्रसादाने होईल. हा वर देऊन श्री महादेव अंतर्धान पावले. हा महातेजस्वी शंकुकर्णसुद्धा या तीर्थाच्या प्रभावाने दिव्य यानावर आरूढ होऊन शिवपुरास गेले. यानंतर अजून एक सर्व पापहारी श्रेष्ठ तीर्थ आहे. दक्षिण दिशेला पूर्ण मनोरथ नावाचे विख्यात ब्रह्महत्येचा नाश करणारे पुण्य कीर्तन लिंगसुद्धा आहे. महाराज, तिथे स्नान करून 1000 गोदानाचे फल प्राप्त होते. प्राचीन काळी विराट नगरात हिमवर्मा नावाचे राजा होते. त्या सर्व धर्म व गुण संपन्न यज्ञयाग करणाऱ्या महायशस्वी राजाने श्री नर्मदा तटावर महायज्ञ केला. भारभर सुवर्ण व 1,00,000 गोदान करून श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, बृहस्पती व अन्य देवांना तिथे तृप्त केले. नाना रत्नांनी विभूषित ब्राह्मणांचे भक्तिपूर्वक पूजन केले. मनोरथ पूर्ण झालेल्या देवांनी राजाची प्रशंसा केली. आता यानंतर श्रीरेवा व मत्स्या संगमात सुरासुरांनी वंदित एका अन्य अत्युत्तम तीर्थाबद्दल मी तुम्हाला सांगतो. हे अनघ, नाभाग राजा व आपस्तंभ मुनींचा संवाद आहे. चाक्षुष मन्वंतरातील द्वापर युगात मत्स्येश्वर नावाने प्रसिद्ध जलात स्थित लिंग नागकन्यांनी पूजित असून ते मनुष्य पाहू शकत नाही. रत्नांनी युक्त अतितेजस्वी चंद्रबिंबाप्रमाणे प्रभा असलेल्या त्या देवाच्या स्मरणाने ब्रह्महत्या नष्ट होते. राजा युधिष्ठिरने विचारले, महात्म्यांच्या सहवासात कोणत्या गुणांची कृपा होते, कोणकोणत्या कथांचे वर्णन केले जाते व श्री नर्मदा संगमात कोणकोणते पुण्य मिळते. श्री मार्कंडेय वदले, इथे हाच प्राचीन इतिहास सांगतो. हा नाभाग राजा व तपोनिधी आपस्तंभ यांच्यातील संवाद आहे. प्राचीन काळी मनवश करणारे ब्राह्मण श्रेष्ठ निराहार व्रतारंभ करणारे व ऐश्वर्य संपन्न आपस्तंभ महर्षी होते. काम, क्रोध, लोभ व मोहाचा नित्य त्याग करून त्यांनी श्री नर्मदा मत्स्या संगमात जलप्रवेश केला. कोळ्यांनी जाळ्यांत नदीतील माशांसह महात्म्यालाही खेचले. त्यांनी जलातून ब्रह्मनंदन आपस्तंभ महर्षींना बाहेर काढले. तपस्येमुळे प्रकाशमान त्या आपस्तंभ महर्षींना पाहून ते कोळी घाबरले व त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन म्हणाले, अज्ञानाने हे कर्म केल्यामुळे आमच्या अपराधाला क्षमा करा. हे सुव्रत, आज आपणास प्रिय असे आम्ही काय करावे, आज्ञा द्यावी. तेव्हा माशांचा महानाश पाहून ते कृपावंत व दुःखी मुनी कोळ्यांना वदले, या जगात मूर्ख प्राण्यांद्वारा पीडित जीवांचे जो मनुष्य केवळ स्वतःच्या सुखासाठी रक्षण करत नाही, त्याहून अन्य या जगात कोण क्रूर असू शकतो. स्वतःच्या उपभोगासाठी जे अस्वस्थ आहेत त्यांच्या बाबतीत निर्दयी होणे हे कारुण्यपूर्ण कृत्य व्यर्थ आहे. जसे स्वार्थाकरता ध्यानधारणा करणारे ज्ञानी केवळ स्वहितार्थ गर्क असतात, दुःखग्रस्त जीव शरण जातात, कारण मनुष्य केवळ सुखोपभोगाचीच अपेक्षा करतो. मुमुक्षू त्याला पापीहून पापी समजतो. असा कोणता उपाय मला सिद्ध व्हावा की ज्यामुळे दुःखी जीवात्म्याच्या अंतरी बसून मी त्याचे सर्व दुःख भोगू, शिवाय माझे पुण्य त्या दिनदुबळास लाभेल व त्याचे पाप मला प्राप्त होईल. दरिद्री, विकलांग, रोगी व दुःखी मनुष्याला पाहून ज्याला दया येत नाही तो राक्षस असतो.
हा माझा सिद्धांत आहे. प्राणाबद्दल शंका उत्पन्न झालेल्या भयभीत प्राण्याचे जो समर्थ होऊन रक्षण करू शकत नाही, तो दुःखी प्राण्यांचे पाप भोगतो. भयभीतांच्या रक्षणार्थ बोलवलेल्या जीवांना जे सुख प्राप्त होते ते स्वर्ग मोक्षाच्या तुलनेत 1/16 सुद्धा नाही. यामुळे दीन व अतिदुःखित माशांचे रक्षण करताना आम्ही मोक्षाचा विचार करत नाही, तरी त्यापुढे स्वर्ग तर दूरच आहे. मुनींचे हे वचन ऐकून कोळी संभ्रमात पडले व त्यांनी तो सर्व वृत्तांत श्रवण करून यथार्थपणे राजाला सांगितला. हे ऐकल्यावर राजा ब्रह्मनंदन आपस्तंभ महर्षींना भेटण्यासाठी पुरोहित व मंत्र्यांसह त्वरित तिथे गेला. देवतुल्य आपस्तंभ महर्षींचे योग्य पूजन करून राजा म्हणाला, हे पूज्य विद्वान, आपल्या आज्ञेने मी काय करावे? आपस्तंभ महर्षी वदले, हे कोळी अत्यंत कष्ट करणारे दुःखी जीव आहेत. हे नृप, जर तुम्ही मला योग्य मानता तर माझे मूल्य या कोळ्यांना द्या. तेव्हा नाभाग राजा उत्तरला, आपले 1,00,000 मूल्य मी निषादांना देतो. हे पूज्य ब्रह्मनंदन, हे धन आपल्या निष्क्रयार्थ आणले आहे. आपस्तंभ महर्षींनी सांगितले, 1,00,000त मी खरेदी करण्यायोग्य नाही. मला योग्य मूल्य दिले जावे. तुमच्या मंत्र्यांसहित विचारविनिमय करा. नाभाग राजा म्हणाला, करोड रुपये मूल्य निषादांना दिले जावेत. हेही मूल्य योग्य नसेल तर याहून अधिक द्यावे. आपस्तंभ महर्षींनी नाखुशी व्यक्त केली, करोड व त्याहूनही अधिक माझे मूल्य होऊ शकत नाही. हे पार्थिव, माझ्या योग्य मूल्य दिले जावे. यासंबंधी ब्राह्मणांना विचारावे. तेव्हा राजाने सुचवले, अर्धेवा संपूर्ण राज्य निषादांना दिले जावे. हे मूल्य मला योग्य वाटते. किंवा श्रेष्ठ ब्राह्मण, आपले मत काय योग्य आहे? आपस्तंभ महर्षी म्हणाले, अर्धेवा संपूर्ण राज्य माझ्या योग्य मूल्य होऊ शकत नाही. माझ्या तोडीचे मूल्य देण्यासाठी ऋषींचा सल्ला घ्या. आपस्तंभ महर्षींचे हे वचन ऐकून मंत्री पुरोहितांसहित धर्मात्मा राजाने चर्चा केली. तेव्हा महातपस्वी लोमश ऋषी राजा नाभागला वदले, तुम्ही घाबरू नका, मी त्या मुनीला प्रसन्न करेन. राजाने विनवले, हे महाभाग, योग्य मूल्य सांगावे, अन्यथा माझी ज्ञाती, कुळ, बांधव व सर्व चराचर त्रैलोक्य क्रोधित ऋषी दग्ध करतील. मग त्यापुढे क्षुल्लक विषयात्मा दीन मनुष्याची काय स्थिती? लोमश ऋषींनी राजाला समजवले, महाराज, तुम्ही समर्थ आहात. ब्राह्मण जगात पूज्य आहे व गायीही दिव्य असतात. यास्तव यांचे मूल्य गायी देऊन करावे. हे वचन ऐकून मंत्री पुरोहितांसहित धर्मात्मा राजाने आनंदाने आपस्तंभ महर्षींना म्हटले, हे पूज्य, आता निसंशय आपल्या इच्छेनुसार करतो. हे मुनिश्रेष्ठ, तुम्ही उठावे, हे मूल्य आपल्या योग्य आहे. तेव्हा आपस्तंभ महर्षी वदले, मी आता अतिप्रसन्नतेने उठतो. तुम्ही माझी योग्य खरेदी केली. गायी समान पवित्र व पापनाशक अन्य मूल्यांचा मी विचार करू शकत नाही. गाय नित्य प्रदक्षिणा घालण्यास व नमस्कार करण्यास योग्य आहे. मंगलस्थान व दिव्य आहे. गायी समान पवित्र व पापनाशक अन्य मूल्याचा मी विचार करू शकत नाही. गाय नित्य प्रदक्षिणा घालण्यास व नमस्कार करण्यास योग्य आहे. मंगलस्थान व दिव्य आहे. श्री ब्रह्मदेवाने ही उत्पन्न केली आहे, जिच्या शेणाने ब्राह्मणांची घरे व देवतांची मंदिरे शुद्ध होतात. याहून श्रेष्ठ काय असू शकते? गोमूत्र, शेण, दूध, दही व तूप हे पवित्र पंचगव्य संपूर्ण जगाला पवित्र करते. माझ्या मागे, पुढे व हृदयात कायम गायीचे वास्तव्य असते. तसेच मीही गायीत नित्य निवास करावा. या प्रकारे जो त्रिकाळ संध्या करून नित्य पठन करतो, तो सर्व पापातून मुक्त होतो. शिवाय स्वर्गलोकात जातो. दररोज प्रथम भक्तिपूर्वक गोग्रास देऊन परमभाव व्यक्त केल्याशिवाय स्वतः भोजन केल्याने दुर्गती प्राप्त होते. तसे करणाऱ्याने जणू अग्नीत हवन केले, पितरांना तृप्त केले व देवांचे पूजन केले. नित्य गोग्रास देताना गोग्रास देण्याचा मंत्र उच्चारावा. सुरभी कन्या जगतपूजा नित्य विष्णू पदात स्थित सर्व देवमयी, मी दिलेल्या गोग्रासाचा आदर कर. वेदांची रक्षा केल्यास, गायीला खाजवल्यास, दरिद्री दुःखार्थ असलेल्यांचे रक्षण केल्यास मनुष्य स्वर्गात पूजित होतो. यज्ञाचा आधी, मध्य व अंत गायीच असतात. त्या गायी दूध, तूप व अमृत देतात.
या कारणास्तव गायी दान देण्यास योग्य व पूजनीय आहेत. स्वर्ग संगमार्थ गायी सोपानरूप निर्माण केल्या आहेत. गायींचे हे उत्तम महात्म्य ऐकून ते निषाद आपस्तंभ महाभागांना प्रणाम करून म्हणाले, महात्म्यांशी संभाषण करणे, दर्शन, स्पर्श व त्याचे वर्णन कीर्तन हे सर्व पवित्र आहे असे आम्ही ऐकले आहे. तेव्हा हे ब्राह्मण, आम्ही इथे आपल्याशी संभाषण केले व आपले दर्शन घेतले. आपण आमच्यावर कृपा करा. आम्ही आपणास शरणागत आहोत. आपस्तंभ महर्षी वदले, तुम्ही या गायी ग्रहण करा. त्यामुळे तुमचे सर्व पाप नष्ट होईल. जलात उत्पन्न होणाऱ्या माशांसहित तुम्ही सर्व निषाद स्वर्गात जाल. निंदनीय कर्म करणाऱ्यांच्या मनात जर प्राण्यांबद्दल प्रेमभाव निर्माण करता आला तर मला नरकाचे दर्शन मिळो वा स्वर्गाचे. मन, वाचा व कर्माने माझ्याकडून जे काही सुकृत केले गेले त्यामुळे सर्व दुःखित शुभगती प्राप्त करोत. त्यानंतर त्या सिद्ध आपस्तंभ महर्षींच्या कृपाप्रसादाने व त्यांच्या वचनाने माशांसहित निषादांना स्वर्गप्राप्ती झाली. ते मासे व त्यावर जीवितार्थ चालवणाऱ्या निषादांना स्वर्गात गेलेले पाहून मंत्री व सेवकांसहित राजा विस्मयाने म्हणाला, कल्याणाची इच्छा करणाऱ्यांनी महात्मा व पवित्र जल असलेल्या उत्तम तीर्थाचे सेवन करणेच श्रेयस्कर आहे. इथे क्षणमात्र केलेले सेवन निष्फल ठरत नाही. महात्म्यांच्या संगतीत राहावे व महात्म्यांशीच उत्तम संवाद साधावा. आपस्तंभ महर्षी व लोमश महातपस्वींनी अधिकारपूर्वक अनेक प्रकारे राजास बोधामृत दिल्यावर राजाने अतिदुर्लभ धर्मबुद्धी धारण केली. त्यानंतर त्यांनी राजाची प्रशंसा केली. राजेंद्र, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुमची धर्मपरायण बुद्धी जाणून अतिशय आनंद वाटतो. धर्म मानवाला दुर्लभ आहे, परंतु तो विशेषतः राजाला अतिशय दुर्लभ आहे. राज्यपद भूषविणाऱ्या राजाने निज धर्म सोडला नाही तर जगात त्याहून उच्च अन्य कोण असू शकतो. धर्म, राज्य व मोह नित्य अटळ आहे. धर्म, राज्य व मोह नित्य अटळ आहे. तसेच नरक अति निश्चल आहे. जे राज्याची निंदा करतात ते सुज्ञ आहेत. विषयलोलूप मूर्ख मनुष्यच राज्याला उत्तम मानतो. बुद्धिमान लोक राज्याला नित्य नरकासमान मानतात. हे महाराज, जर स्वतःला अक्षय गती मिळावी असे वाटत असेल तर राज्याबाबत शोक, मोह व मद नसावा. श्री मार्कंडेय वदले. हे सांगून ते दोन्ही महात्मा निज आश्रमास निघून गेले. नाभाग राजाने सुद्धा वर प्राप्त करून प्रसन्न चित्ताने निज नगरीत प्रवेश केला. हे युधिष्ठिर, महात्म्यांच्या संमेलनाचे जे श्रेष्ठत्व असते त्यासंबंधी मी तुला वर्णन केले. तसेच गायींचे महात्म्यही वर्णन केले. आता तुला काय श्रवण करण्याची इच्छा आहे? श्री नर्मदा व मत्स्या संगमात गायींचे विशेष महात्म्य आहे. हे महाराज, तिथे स्नान करून मत्स्येश्वराचे पूजन करावे. हे महाभाग, आपस्तंभ महर्षी व माशांवर जीवितार्थ चालवणारे निषाद माशांसहित या तीर्थाच्या प्रभावाने स्वर्गात गेलेत. दिव्य तेज धारण केलेले सर्व वैष्णव लोकात आनंद उपभोगतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री मत्स्येश्वर तीर्थ वर्णन नावाचा 13वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने खूप सुंदर अध्याय आहे. आपस्तंभ ऋषींना राजा संपूर्ण राज्य देऊ इच्छितो आहे, तरीसुद्धा त्यांनी माझी तुलना किंवा माझं मोल राज्या इतकं सुद्धा होऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि त्यावरती राजाने ऋषींचा परामर्श घेतला, सल्ला घेतला. त्यावेळेला दुसऱ्या ऋषींनी त्यांना सांगितलं की गोदान करा, म्हणजे आपस्तंभ महर्षी हे प्रसन्न होतील. आणि त्यानुसार गायींचं दान राजाने केल्यानंतर त्यांनी सांगितलं की गायीसारखं, गोदानासारखं श्रेष्ठ दान नाही आणि ती सर्व पापविनाशक आहे. आणि गायीचं महात्म्य ऋषींनी इथं सांगितलेलं आहे. अशा रीतीने या अध्यायात नर्मदा तटी ह्या तीर्थाच्या ठिकाणी गोदान केल्यानंतर राजाने गोदान केलं ह्या सर्व कोळी लोकांना. आणि त्यामुळे कोळी लोक ते आणि तिथे त्यांनी जे पकडले होते मासे ते सुद्धा त्यांनासुद्धा
त्यांचा सुद्धा उद्धार झाला. तर माशांसहित त्या कोळी लोकांचा, सर्वच कोळी लोकांचा इथं नर्मदा तटी गोदान केलं असता उद्धार झालेला आहे. असा हा अध्याय आहे, जिथे गायीची महिमा खूप विस्ताराने आपणाला सांगितलेली आहे. आणि यज्ञासाठी गाय निर्माण झालेली आहे आणि यज्ञाची सुरुवात, यज्ञाचा मध्यभाग आणि यज्ञाचा अंतसुद्धा गायीशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे आणि यज्ञ आचरण करणं हे प्रधान कर्म आहे आणि मुख्य कर्म आहे शरीराने करण्याच्या कर्मामध्ये. आणि त्यामुळे यज्ञाचं आचरण केलं की ते आपणाला मुक्तीकडे, कर्मबंधन मुक्तीकडे घेऊन जातं. स्वर्ग म्हणजेच किंवा मोक्ष म्हणजेच कर्मबंधनातून मुक्त होणं. यासाठी यज्ञ आचरण करणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी यज्ञासाठीच गाय ही निर्माण केलेली आहे, असं इथे स्पष्ट या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि असं कर्म जर आपण श्रेष्ठ केलं तर आपली गतीसुद्धा श्रेष्ठ होते आणि त्यामुळे सर्व सुखोपभोग असलेलं स्वर्ग प्राप्तसुद्धा होऊ शकतो. हे इथे आपल्याला या अध्यायात विस्ताराने सांगितलं आहे.